व्यवहार हा निवडे सत्य, चला निश्चित शेषापाशी. त्या ठिकाणी त्याचा चमत्कार दाखवण्यासाठी आता इथून पुढं लोक अधर्मानं कसे वागतील याचा निवाडा करण्यासाठी भगवंत धर्मराजाला म्हणतात आता पाताळामध्ये शेषाकडे जायचे आणि याचा न्याय निवाडा करायचा आहे. आतापर्यंत लोक धर्मानं नीतीनं न्यायानं आणि रीतीनं वागलेले आहेत. द्वापारयुग आता संपलेले आणि कलियुगाला सुरुवात झालेली आहे. कलियुगातले लोक कसे वागतील याची प्रचिती पाहण्यासाठी खाली पाताळामध्ये जाऊन आता हे दोन ब्राह्मण आहेत. एक ब्राह्मण आहे, आता एक मोठा श्रीमंत माणूस आहे आणि एक गरीब माणूस आहे. ह्यानं पृथ्वी दान दिलेली त्याला, त्या पृथ्वीमध्ये धन सापडलेलं तो म्हणतो माझं नाही आणि हा म्हणतो मला गरज नाही तुला राहू दे. असे धर्मानं लोक वागतात आणि आता इथून पुढं अधर्मानं लोक कसे वागणार आहेत ते आपल्याला खाली पाताळामध्ये शेषाकडे जायचंय आणि त्याची प्रचिती किंवा त्याचा अनुभव आपल्याला बघायचा आहे असं धर्मराजाला भगवंत म्हणतात. द्रव्य सौदागर ब्राह्मण धर्मराज जगजीवन, पाताळी शेषद्वारी येऊन अवलकीत चहूकडे. श्रीमंत माणूस, दान घेणारा ब्राह्मण, धर्मराजा आणि श्रीकृष्ण भगवंत खाली पाताळामध्ये ज्या ठिकाणी शेषशाही भगवंत आहे त्या शेषानं ही पृथ्वी डोक्यावर धरलेली आहे. तो शेष भगवान आणि त्या शेष भगवंताकडे सगळेजण मिळून चाललेले आहेत. तो तेथे महावृक्ष दोन्ही मध्ये एक पुरुष बांधिला आकळोनी, तळो तळी बंद देवोनी दृढ बांधोनी रक्षिला. आता त्या शेष भगवंताकडे श्रीकृष्ण भगवंत धर्मराजे श्रीमंत माणूस आणि ब्राह्मण देव यांनी जमीन घेतली होती. श्रीमंतांना दिली, गरीबांना गरीब ब्राह्मणांना घेतलेले आहेत. ते सगळे मिळून त्या ठिकाणी शेष दरबारामध्ये आलेले. तिथं दोन झाड आहेत महाराज आणि त्या दोन झाडाला एक पुरुष बांधून टाकलेला आहे. असा बांधलाय ठिकठिकाणी बांधलेला आहे कारण की हा सुटून जाऊ शकतो. एखाद्या वेळेस कुठलं कमकुवत जर दावं झालं तर हे दावं तोडू शकतो म्हणून ठिकठिकाणी बांधला. गळा झाड एक केलेले, छाती झाड एक केलेले, कंबर झाड एक केलेले, पाये झाड एक केलेले, असा ठिकठिकाणी मजबूत अशा प्रकारचा तो पुरुष बांधलेला कृष्ण भगवंत धर्मराजे आणि ह्या चौघा जणांना बघितलेला आहे. कादळ पर्वताय साथोर, भाळी चर्चिला सिंदूर, महाविक्राळ भयंकर धर्माप्रती बोलतसे. कादळ पर्वता आयसा थोर, कादळाचा पर्वत जसा असावा मोठाची मोठा, कादळाच्या पर्वतासारखा. कादळाला पुन्हा त्याच्या इतकं काळ काय नाही. कादळा इतकं काळ आहे का काय? काहीच नाही कादळा इतकं काळ. तसा तो पुरुष तो बांधल्याला खूप मोठाची मोठा, अक्राळ आणि विक्राळ. त्या बांधल्यामुळे त्याला त्रास होऊ लागलेला आहे. धर्मराजे श्रीकृष्ण भगवंत आणि हे दोघं जण भांडणावाले तिथून चाललेले. तेवढ्यामध्ये धर्मराजाला तो पुरुष काय म्हणतो, महाभाग्या धर्मशिळा, माझ्या सर्वांगाशी लागल्या का, क्षणभरी सोडवी दयाळा, प्राण जाया झाला कासावी. प्राण झाला कासावी प्रम भाग्य दयाळा. भाग्यवान माणसं दयाळू असतात आणि धर्मराजा हा भाग्यवानच आहे महाराज. धर्मराजा कसा आहे? भाग्यवान आहे. नीतीनं न्यायानं आणि रीतीनं हो राज्य चालवतात, धर्मानं वागतात. धर्मानं वागणारे माणसं भाग्यवान असतात आणि दयाळू असतात. आता तू राजा आहेस, दयाळू आहेस, मला बांधलेले आणि बांधल्यामुळं माझ्या अंगाला ठणका उठलेला आहे, कळा लागू लागलेला आहे आणि तुम्ही दयाळू माझ्यापासून चाललेला आहे
आणि तुम्ही मला सोडवू शकता असं धर्मराजाला तो महापुरुष म्हणत आहे. माझे सर्वांग तिडकते महाराजा सोडवी आजी माते. हो. धर्म कळवळला चित्ते मने तुते सोडवी. म्हणे तुते सोडवी. धर्मा हे राजे, माझ्या अंगाला सगळ्या कळा लागल्या, सगळं अंग ठणकू लागलेलं आहे, जागोजागी मला बांधलेलं आहे. असं बांधलंय महाराज, असं बांधलंय. हो, बांधलेल्या जागेतून रक्त निघू लागलं मला, असं पक्क बांधलेलं आहे. आणि रक्त बंद झालं, इकडे रक्त बंद झालं, इकडे रक्त बंद झालं, आणि मधून रक्त निघू लागलेलं. माझ्या अंगाला कळा लागू लागल्या. हे धर्मराजा, हे दयाळा, तुम्ही मला सोडवा आणि तुम्ही परम दयाळू आहात आणि तुम्ही मला निश्चित सोडवितील असं म्हणल्यानंतर धर्मराजाला दया आली आणि सोडण्याच्या प्रयत्नामध्ये धर्मराजे पुढे जातात. कळला शेषाशी समाचार भेटी आले धर्म यादवेश्वर. मग येऊन समोर लोटांगण घातले. लोटांगण घातले. राजे आणि देव काही गपचूप येत नाहीत म्हणून वाजत गाजत राजाधिराज धर्मराज एक महाराज, सगळ्या जगाचं ब्रह्मांड नायक भगवंत महाराज हे आलेले. शेषाला कळालेले, शेषा ताबडतोब उठलेला आहे आणि धर्मराजाला आणि कृष्ण भगवंताला सामोरा आलेला आहे. वाजत गाजत मिरवणूक करीत असणारे शेष भगवंताला आणि धर्मराजाला आपल्या राजवाड्याकडे